जय शिवराय, जय शंभूराजे मित्रांनो, आपण आज एक नवीन प्रवासाला सुरुवात केली आहे। केळीच्या झाडातून अचानक रक्त व्हायला लागले आणि त्यातून प्रकट झाली एक देवी, एक जागृत देवी। तर काय आहे या देवीची रहस्यमय कथा? तर चला जाणून घेऊया आपण आजच्या या प्रवासातून आणि आजच्या व्हिडिओमधून। चला। तर मित्रांनो, आपण आता आहोत मुंबई गोवा हायवेला। तर आता आपण खारपाडा टोल नाका सोडलाय मागे आणि आता आपण पेणच्या अलीकडे एक टर्न घेणार आहोत। इथून जवळजवळ 2 किलोमीटर वरती टर्न आहे तो। तर गाव आहे खरोशी। तर आपण येत्या पुढच्या 5 ते 7 मिनिटांमध्ये पोहोचणार आहोत। तर लक्षात ठेवा, खारपाडा सोडल्यानंतर जवळजवळ 2 किलोमीटरमध्ये आपल्याला टर्न घ्यायचा आहे। तर हा पहा, आता इथून आपल्याला टर्न घ्यायचा आहे। इथे असं बोर्ड नाही लावलंय, फक्त तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच मी। त्या लोकेशनवरून तुम्ही इथे येऊ शकता। आता इथून जवळजवळ आपल्याला 1.5 किलोमीटर अंतरावरती आहे, म्हणजे आपण जवळ 5 मिनिटात पोहोचू। तर आतमध्ये गावात आल्यावरती हा असा नॅरो रस्ता आहे। तर चला मंडळी, मी तुम्हाला आता मंदिराच्या इथेच भेटतो। तर मित्रांनो, आपण आलो आहोत रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील खरोशी गावामध्ये। येथील या ज्या जागृत मंदिराचं जे देवीचं मंदिर आहे तिथे भेट देण्यासाठी। आणि आपण आता इथून जाताना त्या मंदिराचा इतिहास, ती अद्भुत कथा वगैरे आपण सर्व आता ऐकणार आहोत। मंदिर पाहणार आहोत, देवीचं दर्शन घेणार आहोत आणि आजूबाजूचा परिसर सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे। इथे असलेलं निसर्गरम्य वातावरण आणि देवीचं अद्भुत असं इतिहास, त्याच्यानंतर ह्या मंदिराचा परिसरातील जागृत देवस्थानामुळे मिळालेली प्रसिद्धी, याच्याबद्दलही आपण जाणून घेणार आहोत। का इतकी ही देवी प्रसिद्ध आहे आणि भक्ताला पावणारी ही देवी, जिला हाक मारताच ही देवी आपल्याला प्रसन्न होते, अशी ही देवीचं पवित्र स्थान का इतकं फेमस आहे आणि त्याची वैशिष्ट्य सुद्धा या मंदिराची आपण ह्या व्लॉगमध्ये जाणून घेणार आहोत। तर आपण आता या प्रवासाला सुरुवात करूया, चला। तर आपण आता इथे गाडी पार्क केलेली आहे आणि अशी समोर नदी। आणि मंदिराचा एंट्री पॉइंट इथून आहे, इथून वरती जायचं आपल्याला। तर चला आपण प्रवासाला सुरुवात करूया। इथून जवळजवळ वरती चढण्यासाठी 150 पायऱ्या आहेत। 150 पायऱ्या वरती चढून गेल्यावरती तुम्हाला देवीचं मंदिर दिसतं। आपण इथून जरा सह्याद्रीचा नजारा पाहूया। घर आहे तिथे लोकांची खाली, त्या साईडला नदी वाहते। तर मंडळी, आपण पोचलो आहोत 150 पायऱ्या पूर्ण करून वरती मंदिराच्या पायथ्याजवळ। आणि आज आपल्यासोबत आहेत कोण मंडळी, दाखवतो तुम्हाला। माझा भाचा, हॅलो, आणि माझ्यासोबत आणखीन काही मंडळी आहेत, घरातलीच फॅमिली आहेत।
भाच्या सकट अजून मी दाखवतो तुम्हाला कोण कोण आहेत. से हाय. अजून हे 2 जण, ते पण दाखवतो तुम्हाला. हे अजून ज्येष्ठ मंडळ आहेत. ह्या मामी आणि त्या आमच्या आई. हाय करा. आता आपण वरती मंदिराकडे जाऊया आणि देवीचं दर्शन घेऊया आणि इतिहासही त्यासोबत जाणू. पेणपासून काही अंतरावर असलेल्या खरोशी गावातील श्री केळंबा देवी मंदिर हे अनेक वर्षापासून भक्तांचे श्रद्धास्थान आहे. स्थानिक मान्यतेनुसार पूर्वी हा परिसर दाट जंगलाने वेढलेला होता. एकदा गावातील व्यक्ती केळीची पाने आणण्यासाठी जंगलात गेली असता केळीचे झाड तोडताना त्यातून रक्तवाहू लागल्याची घटना घडली. हे पाहून गावकरी घाबरले. त्यानंतर एका संतांनी त्या ठिकाणी आदिशक्तीचा वास असल्याचे सांगितले आणि त्या स्वयंभू शक्तीला श्री केळंबा देवी म्हणून ओळख मिळाली. असेही मानले जाते की देवीच्या सान्निध्यात भगवान शिवाचेही अस्तित्व आहे, म्हणून परिसरात शिवलिंगाचे स्थान असून देवी आणि महादेव यांची एकत्र पूजा केली जाते. डोंगराच्या उंच ठिकाणी बसलेले हे मंदिर गाठण्यासाठी काही पायऱ्या चढाव्या लागतात. वर पोचल्यावर सभोवतालचा हिरवागार निसर्ग, शेतजमिनी आणि डोंगररांगा मन मोहून टाकतात. नवरात्रोत्सवाच्या काळात येथे मोठी जत्रा भरते. 9 दिवस देवीला विविध स्वरूपात सजवले जाते आणि हजारो भाविक दर्शनासाठी येथे येतात. भक्तांच्या मते मनापासून केलेली प्रार्थना देवी पूर्ण करते आणि म्हणूनच हे मंदिर जागृत देवस्थान म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. इथे पाणी पिण्याची सोय सुद्धा वगैरे खूप छान प्रकारे केलेली आहे. तुम्ही तोंड वगैरे हातपाय वगैरे धुवू शकता आणि इथून वरतून तुम्हाला नजारा दाखवतो.
तर मंडळी वाजलेले दुपारचे 2:20. जेवण वगैरे आमचं इथे मंदिरातच वरती झालं. इथे जेवणाची व्यवस्थित सोय करण्यात आलेली आहे. तुम्ही स्वतःचं जेवण घेऊन येऊन बनवू शकता किंवा बनवलेलं जेवण घेऊन येऊन जेवू शकता. त्याच्यासाठी खास पद्धतीची इथे जागा काढलेली आहेत. त्याप्रमाणे तुम्ही इथे या रूमवरती जेवू शकता. तिथून वरती चढून आलो आणि हा असा काहीसा व्ह्यू. आणि माझ्या मते इथे पावसाळ्यात खूप सुंदर विहंगम दृश्य तयार होत असेल. सर्व हिरवं गार होऊन. हा आपल्या देवी आईचा कळस मंदिराचा आणि समोर असा सह्याद्री. काय सांगशील या मंदिराबद्दल? कसं वाटलं तुला हे मंदिर? मस्त आहे एकदम. भारी आणि वर आहे एकदम. म्हणजे पायऱ्या आहेत थोड्याफार आणि वर आल्यावर भारी वाटतं. म्हणजे इथे व्ह्यू पण आहे भरपूर आणि लोक येतात इथे जेवण वगैरे पण बनवतात, खातात, आराम पण करू शकतात इथे. आणि इथे वर अजून थोडं आलं का व्ह्यू पण आहे समोर भारी. वारा वगैरे असतो. आणि तुला दम वगैरे लागला का? एवढ्या 150 पायऱ्या चढून वरती आलास, तुला कसं वाटलं? नाही एवढं. वर आल्यावर एकदम रिलॅक्सिंग वाटतं. रिलॅक्स वाटलं? दम वगैरे काय लागला नाही? नाही. ओके, छान. तर बघितलं मंडळी, इथे येऊन दमायला होत नाहीत. तुम्ही वरती आल्यावर तुम्हाला खूप मन प्रसन्न होतं देवी आईचं दर्शन घेतल्यावरती. तर तुम्ही या खरंच जर या पेण साईडला किंवा अलिबागच्या पनवेल तालुक्याच्या अलिबागला कुठे जर राहत असाल तर तुम्ही नक्की इथे येऊन दर्शन घेऊ शकता. पावसाळ्यात आलात तर अतिउत्तम. खूप छान इथे दर्शन होतं आणि इथला आजूबाजूचा निसर्ग तुम्हाला अनुभवास मिळेल. तर मंडळी आपण आता केळंबा देवी आपण आता खाली उतरलो आहोत गडावरून आणि आपण आता परतीचा प्रवास चालू करत आहोत. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि इथे आल्यावरती मेन म्हणजे कचरा करू नका. खूप स्वच्छता आहे वरती मंदिरामध्ये, तर इथे कचरा करू नका. जर तुम्ही काही खायला वगैरे प्यायला आणलं असाल तर ते तुम्ही तुमच्यासोबत न्या आणि तिकडे डिस्पोजल करून टाका, पण इथे कचरा करू नका. तर चला मंडळी, भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, सेफ ड्रायव्हिंग करा आणि बाय.